हरि ओम. प्रवचन क्रमांक 10. संपूर्ण भावार्थ दीपिका, अध्याय 1, अर्जुन विषाद योग, ओवी 137 ते 173. गीता श्लोक क्रमांक 14, 15 आणि 16. नंतर पांढरे शुभ्र घोडे जोडलेल्या भव्य रथात बसलेले कृष्ण आणि अर्जुन यांनी दिव्य शंख वाजविले. श्रीकृष्णाने पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि अचाट कर्मे करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा महाशंख वाजवला. कुंतीपुत्र युधिष्ठिर याने अनंत विजय, नकुल याने सुघोष आणि सहदेव याने मणिपुष्प नावाचे शंख वाजविले. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 137 ते 150 प्रमाणे येथे माऊलीने भगवंत श्री सारथ्य करत असलेल्या अर्जुनाच्या रथाचे वर्णन केले आहे. असे वर्णन करताना भगवंत श्रीकृष्णाबद्दल माऊली म्हणतात. ओवी क्रमांक 142. देखा नवलया त्या प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्यपण पार्थाचे करीतू असे. ओवी क्रमांक 143. पायुगू पाठीसे घातला, आपण पुढा राहिला, तेणे पंचाजन्य आस्फुरिला अवलीला अचे. या प्रभूचे नवल कसे आहे पहा. भक्तावरील आत्यंतिक प्रेमामुळे तो पार्थाचे सारथ्य करत आहे. त्याने आपल्या सेवकाला पाठीशी घातले आहे आणि आपण स्वतः पुढे राहून आपला पांचजन्य नावाचा शंख सहज लीलेने वाजवला. अर्जुनाचा उल्लेख येथे पायीक असा जरी केला असला तरी प्रत्यक्षात भगवंत श्री अर्जुनाचे पायीक झाले आहेत. रथाचा स्वामी अर्जुन मागे बसला आहे आणि पायीक असलेल्या भगवंत श्रीने अर्जुनाच्या रथाचे सारथ्य स्वीकारले आहे. याचबरोबर संपूर्ण युद्धाचेही ते नियोजन करत आहेत. पांडवांना जय मिळवून द्यायची जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतली आहे. भगवंत श्रींचे शिष्यावर अकृत्रिम प्रेम आहे. भर युद्धामध्ये रथ चालविण्यासाठी अत्यंत अनुभवी, कुशल, बुद्धिवान, धीरोदात्त असा सारथी असावा लागतो. प्रत्यक्ष लढाई करणारा कितीही वीर शिरोमणी असला तरी त्याचा पराक्रम त्याच्या सारथ्यावर अवलंबून असतो. सारथी जर कुशल नसेल तर योद्धा कितीही पराक्रमी असला तर युद्धाचा निर्णय बदलू शकतो. समोरून शत्रूचा बाण सुटल्यावर त्याचा वेग लक्षात घेऊन रथ कौशल्याने डावीकडे किंवा उजवीकडे, वेगाने किंवा धीम्या गतीने तत्क्षणी योग्य निर्णय घेऊन पळवावा लागतो. कधीकधी अत्यल्प वेळेत रथ योग्य अंतर मागे किंवा पुढे करावा लागतो. अर्जुनासारखा अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा मोहरा भगवंत श्री अन्य कोणाच्या हाती देऊ शकत नव्हते. याचप्रमाणे वेळोवेळी प्रसंग पाहून युद्धनीतीचा निर्णय अर्जुनाला सांगण्यासाठी भगवंत श्री अर्जुनाच्या सतत सान्निध्यात राहू इच्छित होते. पुढे प्रत्यक्ष लढाईमध्ये अर्जुनावर सोडलेली धोकादायक अस्त्रे भगवंत श्रीने स्वतःच्या अंगावर झेलली आणि अर्जुनाचे संरक्षण केले. नाहीतर तुम्ही व्हा पुढे, मी आहे मागे असे सांगणारे बरेच असतात. म्हणजे बाका प्रसंग आला की मागच्या मागे पळून जायला मोकळे. महालबाड ब्रिटिश सेनापती पहिल्या फळीवर भारतीय सैनिक ठेवत असत आणि दुसऱ्या फळीवर ब्रिटिश सैनिक ठेवत असत आणि आपण स्वतः तिसऱ्या फळीवर राहत असत. म्हणजे लढाईत मेले ते प्रथम भारतीय मरत असत आणि त्यांच्या आडून हे मागून सुरक्षित राहून लढाई करत असत. ओवी क्रमांक 144. परितो महाघोषू थोरू, गरजतू असे गहिरू, जैसा उदयला लोपे दिन करू नक्षत्रांते. ओवी क्रमांक 145. तैसे तुरबंबाळू भवते, कौरव वदळी गाजत होते, ते हारपोने नेणो केयुते गेले तेथ. सूर्योदयाबरोबर जशी नक्षत्रे क्षीण होतात तसे त्या शंखाच्या घनगंभीर महाध्वनीने कौरवांच्या सैन्यामध्ये होत असलेला वाद्यांचा गजर कोणीकडे लुप्त झाला त्याचा पत्ता लागेना. माऊली सांगतात,
कौरवांच्या बाजूने जो रणवाद्यांचा गजर होत होता तो एकाएकी क्षीण दीन लुप्त झाला, कारण तो वाद्यांचा गजर होत असताना रणांगणावर भगवंत श्री आणि अर्जुनाने प्रवेश केला आणि त्या दोघांनी आपापले शंख वाजविले. या दोघांनी शंख वाजवल्यावर युधिष्ठिर, भीष्म, नकुल, सहदेव यांनी त्यांचे शंख वाजवले. त्याबरोबर पांडवांच्या बाजूकडील सर्व प्रमुख योद्ध्यांनी आपापले शंख वाजविले. गीता श्लोक क्रमांक 17, 18, 19 आणि 20. धृतराष्ट्रा, महाधनुर्धारी काशीराजा, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अजिंक्य सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, महापराक्रमी अभिमन्यू अशा सर्वांनी आपापले शंख वाजविले. तो भयंकर शंखनाद आकाश आणि पृथ्वी यात दुमदुमून गेला आणि त्यायोगे दुर्योधनाचे हृदय विदीर्ण झाले. ज्याच्या रथाच्या ध्वजस्तंभावर हनुमान मारुती आहे अशा अर्जुनाने युद्धाकरिता व्यवस्थित रीतीने उभे असलेले दुर्योधनादेव शस्त्रांचा प्रहार करण्यासाठी उद्युक्त झालेले पाहून आपले धनुष्य उचलले. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 151 ते 168 प्रमाणे माऊलीने या शंखवाद्याचे फार सुरेख वर्णन केले आहे. गीता श्लोक क्रमांक 21, 22 आणि 23. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 169 ते 173 प्रमाणे हे राजा, अर्जुन भगवंत श्रींना म्हणाला, हे देवा, आता आपण आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करा, म्हणजे मी युद्धाच्या इच्छेने येथे आलेल्यांना पाहीन. या युद्धात मला कोणाबरोबर लढायचे आहे हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. अधर्मनिष्ठ दुर्योधनाला यश मिळावे अशा हेतूने जे योद्धे येथे त्याचे प्रिय करण्यासाठी आले आहेत त्यांना मला पाहायचे आहे. वास्तवात त्यांना दुर्योधनाचे प्रिय करायचे आहे तर त्यांनी दुर्योधनाला समजावून द्यायला पाहिजे की पांडवांचे तू अधर्माने जे राज्य बळकावू पाहत आहेस ते योग्य नाही. पांडवांना त्यांच्या हक्काचे अर्धे राज्य देऊन सर्वांचे प्राण वाचव, परंतु याऐवजी हे उलट आमच्यावरच चालून येत आहेत. दुष्टाची साथ देणाऱ्या या दुष्टांना मला पाहायचे आहे. या दुष्टांना लढाई करायला आवडते, परंतु ते माझ्यासमोर टिकणार नाहीत. अर्जुनाने असे म्हटल्यावर संजय राजाला जे सांगू लागला ते आपण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.